मी काय म्हणते, डाएटवर जर असाल ना तर हा नाश्ता तुम्ही नक्की करा बरं का. आणि काकडीचा आहे, काकडी कुकरमध्ये टाकून तर बघा इतकं सुंदर नाश्ता होतो ना. एक पळी तेल घातलं, त्यापेक्षा अर्धी घातलं तरी चालेल. मी इथे एक पळी घातलेला आहे. अर्धा चमचा जिरं घातलं, थोडेसे शेंगदाणे घातले. तुम्ही जास्त घातले, अर्धी वाटी घातले तरी छानच आहे, मस्त शिजून होतात, चवीला तर भन्नाटच लागतात. आणि आता अर्धी वाटी कांदा घातला, असा बारीक चिरलेला कांदा घालायचा. चांगलं मिनिटभर परतवलं, मिडियम फ्लेमवर छान असं परतवून घ्यायचं. आता इथे ठेचा घातला, आपला रेग्युलर हिरवी मिरची, लसणूच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून करतो ना तो ठेचा 1 चमचाभर घातला. तुम्हाला जर कमी लागत असेल तर कमी घाला. छान असं मिनिटभर परतवलं. आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे काकडी, मेन इन्ग्रेडियंट्स. आता ह्या काकडीमुळे तुमचं पोटाचं पोषण एक नंबर होणार आहे, पोट भरणार आहे, मन पण भरणार आहे ह्या नाश्त्यामुळे. तर काकडी घातली, थोडीशी मिनिट 1.5 मिनिट परतवली. पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पुन्हा छान परतवून घेतलं. आणि आता याच्यामध्ये एक नंबर असा नाश्ता तयार व्हायला पाहिजे ना आपला हा, तर त्यासाठी घातलेली आहे उसळ. उसळ मात्र बघा अशी मोड आलेली घ्या छान. हे मठाची उसळ आहे, तुम्ही मुगाची घेतली तरी चालेल. तर चला कुकरमध्ये आता उसळ घालून घेऊ. उसळ घातल्यानंतर थोडंसं परतवायचं, अगदी मिनिट 1.5 मिनिट प्रत्येक वेळेस परतवा. छान असे मसाले सगळीकडे लागतात आणि चवीलाही भन्नाट होतं. तर आता मिनिटभर परतवून झालेलं आहे. परतवल्यानंतर याच्यामध्ये घालूया मीठ, चवीनुसार मीठ घाला. मी इथे पावच चमचा मीठ घातलं आहे, तुम्ही किती खात असाल त्या प्रमाणात घाला. आम्ही थोडं कमीच खातो. आणि वाटीभर पाणी घातलं. वाटीभर पाणी घालाच, कारण ना त्याचं जे रस्सा असतो ना, जो सूप असतं ना, प्यायला खूप छान लागतं. याच्याबरोबर जे राहतं ना शिजल्यानंतर एक नंबर होतं. तर चला चांगलं मिक्स करून घेतलं, सगळ्या जिन्नस अगदी एकजीव केल्या आणि झाकण लावलं. झाकण लावल्यानंतर याच्यात 2 शिट्ट्या करा, जास्त शिजवू नका. जास्त शिजवलं तर वरणाच्या डाळीसारखं होऊन जाईल. 2 शिट्ट्यांमध्ये थोडं असं कच्चं आणि थोडं शिजलेलं अशा प्रमाणात ही उसळ आपण करायची. मस्त ही काकडीची उसळ तयार झालेली आहे. सकाळचा नाश्ता अगदी हेल्दी होणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने शिजवा, खूप नाही शिजवायची आणि जास्त म्हणजे कच्ची पण नाही राहती तशी. मग चला आता वाटीमध्ये मी आता वाढून घेते. हा नाश्ता एक नंबर झालेला आहे, अगदी हेल्दी आहे. सगळं साहित्य अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे. मसाल्याच्या डब्यातल्या साहित्यात तयार झालेला हेल्दी नाश्ता कसा वाटला कमेंट करा. आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हां, चला भेटूया पुन्हा.